त्याला नव्हतं राहायचं तिथे. अख्खा हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. मग शेवटी डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज. सरपोतदाराला काय झालं? ते अचानक निघून का गेले असे? हा, म्हणजे मलाही तोच प्रश्न पडलाय. काल रात्री हॉस्पिटलमधून पण असेच निघून गेले. बघतो, विचारतो त्यांना काय झालंय ते. हळू 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 बस. हा, टिकून बस. सुजित, बरं वाटतंय आता? तू पूर्ण बरा झाल्याशिवाय ना या खोलीतनं बाहेर नाही पडायचंस. मी काळजी घेणार तुझी. बघ कसा ठणठणीत बरा करते ती तुला. मॉम, संचिता कुठे आहे? सुजित, कोणी लक्ष दिलं नाही तरी चालेल. मी आहे ना, तुझी मॉम तुझ्या बाजूने उभी आहे. मी काळजी घेणार तुझी. मी कालच हॉस्पिटलमध्ये येणार होते, पण ह्यानी कोणी मला येऊनच दिलं नाही. डॅड होते ना रात्रभर हॉस्पिटलमध्ये. डॅड रात्रभर जर हॉस्पिटलमध्ये होते तर मला भेटायला का नाही आले मॉम? निशुद्धीवर आल्यानंतर. खरं सांगू मॉम, ही सर्जरी झाल्यापासून ना मला का माहित नाही पण घाबरायला होतंय खूप. असं विकनेस आल्यासारखं वाटतंय. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. मला कळत नाही. डॅड कुठे आहेत? मला डॅडला भेटायचंय. अरे, तू हॉस्पिटल मधनं आलास आता म्हणून असं वाटत असेल. तू काळजी करू नकोस रे. डॅड हॉस्पिटल मधनं आलेत, ते दमलेत. आणि तू पण दमलायस ना आता हॉस्पिटल मधनं आल्यावर. तू आराम कर. मी काहीतरी गरम गरम खायला करून घेऊन येते. तू खा, मग बरं वाटेल. मी आलेच. साहेब, काय आहे? साहेब, मला कल्पना आहे तुम्ही जरा वेगळ्या मनस्थितीत आहात. काहीतरी लपवत आहे आमच्यापासून. पण साहेब, असं सकाळी सकाळी दारू पिणं चांगलं नाहीये साहेब. डॉक्टरशी बोलल्यानंतर तुम्ही कोणाशीच काहीच बोलला नाही आहात. साहेब, सुजितला डिस्चार्ज मिळालाय. घरी घेऊन आलोय त्याला. म्हणजे तो ऐकतच नव्हता. डॉक्टरही म्हणत होते की आत्ता डिस्चार्ज देणं योग्य नाहीये, पण तो गोंधळ करत होता तिथे म्हणून डॉक्टरांनी सोडलं. तेही काळजी घ्या असं म्हणालेत. साहेब, तुम्ही एकदा येऊन सुजितला भेटता का? मला आत्ता भेटायचं नाहीये, नंतर भेटेन मी. साहेब, अहो, सुजितला तुम्ही भेटला नाही. त्याचं ऑपरेशन झालं तरी सुद्धा भेटला नाही. त्यामुळे तो जरा नाराज झालाय, डिस्टर्ब आहे, स्ट्रेस्ड वाटतोय. तुम्ही चला ना, त्याला भेटा ना. त्याची खूप इच्छा आहे तुम्ही यावं, त्याला भेटावं. मला भेटायचं नाहीये. साहेब 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 म्हणे सॉरी, पण तुम्ही चला, त्याला भेटा. मला भेटायचं नाहीये. साहेब, मी काही ऐकणार नाहीये, तुम्ही चला. म्हणे हात लावू नकोस, मला भेटायचं नाहीये त्याला. साहेब, तुम्हाला त्याला भेटावंच लागेल. चला बरं. भेटून काय करू सांग ना. तो बाप होणार नाहीये हे सांगू त्याला. भेटल्यानंतर काय त्याच्यावर चिडू, रागू का त्याच्यावर दया करू? बोल ना, काय करू काय मी? सांग ना तू. एक मिनिट. काय काय बोलत तुम्ही? हो म्हणे. तुला आठवतंय ना, मी डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेलो होतो. डॉक्टर म्हणाले की सुजितच्या जीवाला आता धोका नाहीये, पण डॉक्टर म्हणाले की त्याच्यावर जो हल्ला झाला त्यातला एक वार इतका वर्मी बसलाय की त्याच्या काही नसा परमनंट डॅमेज झालेले आहेत. आणि म्हणून तो आता ह्याच्या पुढे बाप होऊ शकणार नाहीये. काय? काय बोलता तुम्ही हे? दारू चढली की काय तुम्हाला?
माझ्या सुजित बद्दल इतकं वाईट कसं बोलवतो तुम्हाला? मला सांगा, तुमच्या मनात राग आहे, द्वेष आहे त्याच्याबद्दल, तरी असं बोलताना जीभ कशी अडखळली नाही तुमची? सांगा मला, काय बोलतोय ह्याचा विचार सुद्धा केला नाही तुम्ही? अहो, सांगा ना, मला सांगा, तुम्ही हे जे काही बोलताय ते खोटं आहे, ते तसं नाहीये. बोला ना, काहीतरी बोला. शालिनी शांत व्हा तुम्ही. मला माहितीये की हे सगळं ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसला. हे सगळं पचवणं खूप अवघड आहे तुमच्यासाठी. पण मी जे सांगतोय ते सत्य आहे. डॉक्टरांनी मला स्वतः सांगितलंय की आपला सुजित कधीच बाप होऊ शकणार नाही. हे असं कसं घडलं माझ्या बाळाच्या बाबतीत? म्हणजे आजी होण्याचं, नातवंडाला मांडीवर खेळवण्याचं स्वप्न सगळी धुळीच मिळाली. सर्पोद्धार करण्याला वारस नाही मिळणार. सुजितची पिढी ही सर्पोद्धार करण्याची शेवटची पिढी असणार. काय होत्याचं नव्हतं झालं एका रात्रीत. आणि हे सगळं त्या गुंडांमुळे आणि त्या संचितामुळे झालंय. ती सुजितची लग्न करून आली या घरात तेव्हापासून वाट लागली घराची. अभद्र आणि अवदस आहे नुसती. फक्त नटायला थटायला पाहिजे, मिरवायला पाहिजे, दागिने घालून सगळीकडे मिरवायचं असतं तिला. पण सुजितकडे आणि घराकडे अजिबात लक्ष नसतं तिचं. शालिनी जरा शांत व्हा. परिस्थिती काय आहे आणि तुम्ही काय बोलताय, जरा विचार करून बोला. हे बघा, जे घडून गेलंय ते तर काय आपण बदलू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये संचिता असो किंवा दुसरं कोणी, त्यांना सुद्धा दोष देण्यात काही मतलब नाहीये. त्यापेक्षा ह्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं ह्याचा विचार करायला नको? हे बघा शालिनी, मला पण दुःख झालेलं आहे, पण ते दुःख व्यक्त करायची किंवा चिडायची ही वेळ नाहीये. तेव्हा तुम्ही शांत व्हा.